विधायक रवि राणा की ओर से अमरावती शहर में राज्य स्तरीय टेनिस बॉल क्रिकेट मैच का आयोजन किया गया। इस प्रतियोगिता में राजस्व मंत्री और अमरावती जिले के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले शामिल हुए। खास बात तो यह है कि रवि राणा के क्रिकेट मैदान पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने जोरदार बल्लेबाजी की। 5 विधायकों की गेंदबाजी की, लेकिन आखिर तक पालक मंत्री आउट हुए। चंद्रशेखर बावनकुले ने बल्ला हाथ में लिया और जोरदार बल्लेबाजी की। इस अवसर पर विधायक रवि राणा, विधायक प्रताप अड़सड़, विधायक केवलराम काले, विधायक संजय कूटे, विधायक प्रवीण तायड़े ने हाथ में गेंद लेकर गेंदबाजी की। चंद्रशेखर बावनकुले किसी भी विधायक की गेंद पर आउट नहीं हुए। मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने विधायकों की सभी गेंदों पर तूफान बल्लेबाजी करते हुए प्रहार किया। चंद्रशेखर बावनकुले ने एक खिलाड़ी की तरह बल्लेबाजी की और बावनकुले अंत तक नॉट आउट रहे। स्वाभिमान महोत्सव 2025 अंतर्गत माननीय रवि राणा यांनी आणि संपूर्ण स्वाभिमान संघटनेनी, स्वाभिमान पक्षाने आज अमरावतीमध्ये अत्यंत भव्य दिव्य असा क्रिकेट समारोह आयोजित केला। ही स्पर्धा आयोजित केली आहे। अमरावती विभागातल्या खूप या ठिकाणी टीम्स या ठिकाणी आल्या आहेत। रवि राणा यांनी स्पोर्टला नेहमीच महत्त्व दिलं आहे आणि आजचाही हा स्पोर्ट फार मोठा असणार आहे। मी आज याचं उद्घाटन केलं आहे। उद्घाटनाच्या वेळी मी क्रिकेट खेळलो आहे आणि एक 20 वर्षापूर्वी 27 वर्षापूर्वी साधारण मी क्रिकेट खेळायचो। आज थोडा मोठं खेळता आलं आणि आउट नाही झाले। एक नंबर जी काही जुनी प्रॅक्टिस होती ती आठवली आणि त्यातनं मग काही बॉल मला खेळता आले। आज त्या ठिकाणी एका मॅचचं उद्घाटन हे आदरणीय अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे तथा राज्याचे महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत इथे या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि या उद्घाटनाला उपस्थित अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीणभाऊ तायडे उपस्थित होते, मेलघाटचे आमदार केवलरामजी काळे उपस्थित होते, संजूभाऊ आमचे कुटे उपस्थित होते आमदार, प्रतापदादा अडसळ उपस्थित होते आमदार। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रशेखरजी बावनकुळेंनी फटकेबाजी केली, ज्या पद्धतीनं ते क्रिकेटच्या ग्राउंडवर उतरून त्यांनी ज्या पद्धतीनं मी बॉलिंग टाकली, प्रवीण भाऊनी बॉलिंग टाकली, प्रतापदादांनी टाकली, सगळ्यांच्या बॉलाला ज्या पद्धतीनं फटके मारले, असं वाटते की 2-3 वर्ष ते चिपकून राहणार आहे। अशी परिस्थिती एक चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे की चांगल्या पद्धतीनं ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करतील आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये खेळण्यासोबत राजकीय खेळासोबत क्रिकेटचा खेळ सुद्धा खेळले।